नमस्कार. आज स्वयंपाकाला काय करायचं असा विचार करत असताना म्हटलं चला फ्रीजमध्ये भोपळा आहे, तर आज भोपळ्याचे छान मस्त थालीपीठ बनवूयात. रेसिपी पूर्ण बघा आणि बॅकग्राऊंडला हॉर्नचे खूप आवाज येत असतील त्याबद्दल मनापासून सॉरी. कितीही प्रयत्न केला तरी हॉर्नचे आवाज व्हिडिओमध्ये येतातच आहे. तेव्हा सगळ्यांना विनंती आहे, की जेव्हा खूप गरज असेल तेव्हाच हॉर्न वाजवत जा. नाहीतर विनाकारण इतके हॉर्नचे आवाज रस्त्याने ऐकू येत असतात. त्यामुळे इतकं ध्वनी प्रदूषण होतं. तर चला रेसिपीकडे वळूयात. तर इथे मी अर्धा भोपळा घेतलेला आहे. अर्ध्यालाही थोडासा कमी आहे. साल काढून घेतली स्वच्छ धुवून आणि कडू आहे का हे चेक केलं आणि किसणीच्या मदतीने किसून घेतलेला आहे. त्यामध्ये टाकलेली आहे चमचाभर हळद, चवीनुसार टाकायचं आहे लाल तिखट, 1 चमचा टाकलेली आहे धना पावडर, थोडासा हिंग, ओवा घातलेले आहे चुरून, अ, 1-2 चमचे टाकलेली आहे आलं लसूणची कुटून पेस्ट. खलबत्त्यामध्येच कुटलेलं आहे. 1 वाटी टाकलेलं आहे छोटी वाटी बेसन, 1 छोटी वाटी टाकलेलं आहे ज्वारीचं पीठ, 1 वाटी टाकलेलं आहे बाजरीचं पीठ, 1 वाटीला थोडंसं कमी होतं आणि 1 चमचाभर टाकलेलं आहे तांदळाचं पीठ आणि थोडंसं टाकलेलं आहे गव्हाचं पीठ. तर हे सगळे पिठं मिक्स करायचं हेच कारण, की जास्त भुसभुशीत किंवा जास्त चिकट होऊ नये थालीपीठ, व्यवस्थित व्हावे म्हणून. त्यानंतर त्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आहे, चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि हे सर्व मिश्रण पाणी न घालता एकजीव मळून घ्यायचं आहे. मळल्यामुळे काय होईल, की मीठ असतं, मिठामुळे भोपळ्याला पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्येच ते भोपळ्याला पाणी सुटेल. त्याच्यातच थालीपीठ व्यवस्थित मळलं जातं किंवा तुम्हाला वाटत असेल अगदीच नाही, तरी पण पीठ कोरडं वाटतंय, तर अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एक 3 ते 4 मिनिट बाजूला थोडंसं मुरायला ठेवायचं आहे. जास्त वेळ नाही, नाहीतर परत भोपळ्याला अजून पाणी सुटेल आणि मग थालीपीठ थापता येणार नाही. पोळपाटवर एक रुमाल स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ओलसरच पोळपाटवर टाकायचा आणि त्यावर हात थोडासा पाण्याने ओला करायचा. इथे सासूबाई करत आहेत आणि थालीपीठ थापून घ्यायचे आहेत. खूप जाडही नाही ठेवायचे किंवा खूप पातळ नाही करायचे. मीडियम असे ठेवायचे आहे थिक आणि त्यामध्ये असे होल करायचे आहे म्हणजे आपल्याला तिथून तेल सोडता येईल शेकताना आणि खरपूस खमंग असे आपले थालीपीठ बनून तयार होतील. थालीपीठ एकतर असे रुमालावर थापून घ्यायचे पोळपाटवर, नाहीतर मग अगदीच सरावाचे असाल तर तव्यावर सुद्धा थापता येतात. पण तव्यावर थापल्यावर कसं होतं चटका लागायची शक्यता असते. हवं तेवढं मोठं करायला पण भीती वाटते. म्हणून मग छान आपले रुमालावर थापायचे आणि मग गरम तव्यावर अशा पद्धतीने रुमाल टाकायचा. पहिलं चुकून साईडला टाकलं गेलं. हरकत नाही. एका साईडला जेव्हा ते भाजलं जाईल तेव्हा मी ते सेंटरला सरकवेल. मी म्हणजे आई करत आहेत हे. तर सगळे जे होल केले होते त्यामध्ये थोडं-थोडं तेल सोडायचं, बाजूने तेल सोडायचं म्हणजे असा खमंगपणा त्या थालीपीठाला येतो आणि तुमच्या घरात समजा कोणती भाजी समजा खात नसतील घरातले, की पालेभाजी असेल, भोपळा असेल, लाल भोपळा असेल, तर ते काय करायचं किसून घ्यायचं आणि त्याचे थालीपीठ बनवायचे किंवा कधीतरी आपल्या रात्रीच्या भाज्या उरतात. मग त्या दुसऱ्या दिवशी परत खायचा आपल्याला येतो कंटाळा. मग त्यासुद्धा अशा पिठामध्ये मिक्स करून थोडासा कांदा, कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट टाकून त्याचे पण थालीपीठ करता येतात. झाकण ठेवून एका बाजूने शिजू द्यायचे म्हणजे भाजून घ्यायचे आहेत. कच्चं राहायला नको त्यामुळे थालीपीठ भाजताना घाई करायची नाही. तर एका साइडने झाल्यावर दुसऱ्या साइडने पण मी भाजून घेणार आहे. जर तुम्हाला चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करत जा. त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा. तर असं मस्त खमंग थालीपीठ दोघी साइडने भाजून घेतलेलं आहे आणि शक्यतो थालीपीठ जेव्हा तयार होतं तेव्हा त्याची जाळीच्या भांड्यामध्ये ठेवा म्हणजे मग वाफेमुळे ते मऊ होणार नाही, वाफ निघून जाईल छिद्रातून. असे छान थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही नक्की करून बघा आणि त्याचबरोबर तुम्हाला जर अशी छान रेसिपी माहीत असेल आणि ती खाऊप्रेमी आपल्या YouTube चॅनलवर जर तुम्हाला बघायची असेल, आम्ही ती करून दाखवायची असेल, तर नक्की कमेंट करून सांगा रेसिपीचं नाव. आम्ही नक्कीच येणाऱ्या व्हिडिओजमध्ये ती करू आणि तुमचं कोणी सुचवली त्यांचं पण नाव आम्ही चॅनलवर घेऊ. तेव्हा पुन्हा भेटूयात नवीन एका